नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे फुटकुळ्या. त्याला पुस्टुल्स असे पण म्हटले जाते. फुटकुळ्या हा बहुधा सर्वात दीर्घकालीन स्वरूपाचा सर्वसामान्य त्वचारोग आहे. सिव्हिसियस किंवा तैलग्रंथीचा संसर्ग इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्वचारोग होतो. तैलग्रंथी आणि केसांची मुळे यात होणारा रोग साधारणतः चेहरा, मान, छाती आणि खांदे या भागावर फुटकुळ्यांच्या स्वरूपात आढळतो. तारुण्य अवस्थेमध्ये हार्मोनच्या असंतुलन अवस्थेशी या रोगाचा जवळचा संबंध आहे. 20 ते 30 वर्षे वयापर्यंत हा रोग निसर्गतःच आटोक्यात येतो, परंतु वयाच्या 30 नंतरही हा रोग होऊ शकतो. स्त्रियांमध्ये 30 नंतर तो बहुधा होत नाही, परंतु त्याआधी प्रत्येक मासिक पाळीपूर्वी जास्त प्रमाणात दिसतो. तारुण्यामध्ये प्रत्येकजण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल संवेदनशील असतो. त्याच वयात या फुटकुळ्या आल्यामुळे तो एक काळजीचा विषयच असतो. संपूर्ण शरीर झाकणारी त्वचा एक आश्चर्यकारक आणि जटिल अशी यंत्रणा आहे. त्वचा 3 महत्वाचे कार्य करते: शरीराच्या आतील भागाचे संरक्षण, शरीराच्या तापमानावर नियंत्रण आणि पेशीमधून निघालेल्या टाकाऊ पदार्थांचे विसर्जन अशी ती 3 कामे करते. शरीरातील बहुतेक सर्व कार्याशी त्वचेचा अगदी निकटचा संबंध असतो. शरीरात कोणतेही कार्य बिघडले तर त्याचा परिणाम म्हणून फुटकुळ्या येतात किंवा कोणताही त्वचारोग उद्भवतो. आता ही जी लक्षणे काय आहेत? काळ्या फुटकुळ्या, मुरूम, तैलग्रंथीच्या मुखाशी गाठी आणि डाग अशी या रोगाची लक्षणे आहेत. फुटकुळ्यांचे 6 पेक्षा जास्त प्रकार आहेत. हे सगळे प्रकार तैलग्रंथी आणि केस यांच्या मुळाशी संबंधित आहे. यापैकी काळ्या फुटकुळ्या हा सर्वसामान्य प्रकार जास्त प्रमाणामध्ये दिसतो. कपाळ, कानशिले, गाल, हनुवटी, छाती आणि पोट या भागावर काळ्या फुटकुळ्या दिसतात. कधी संपूर्ण शरीर या काळ्या फुटकुळ्या उठतात आणि त्याचे डागही राहतात. आता याची कारणे काय आहेत? सर्व प्रकारच्या फुटकुळ्या होण्याचे कारण खाण्यापिण्याच्या वाईट सवयी हेच आहे. उदाहरणार्थ अवेळी जेवणे, अयोग्य आहार, पिष्टमय आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे इत्यादी. बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. आतड्यांची हालचाल नीट झाली नाही तर वेळच्या वेळी मल विसर्जन होत नाही, त्यामुळे रक्तामध्ये टाकाऊ आणि विषारी पदार्थ साचून राहतात. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी त्वचेला जास्त प्रयत्न करावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून ह्या फुटकुळ्या आणि इतर त्वचारोग होतात. त्वचेची नीट काळजी घेतली तर त्वचारोग होत नाहीत. चहा, कॉफी, दारू, तंबाखू, अति कष्ट, हस्तमैथून आणि आळशीपणा अशा सवयीमुळे अपचन होते आणि अशक्तपणा येतो. त्वचारोग हे सुद्धा एक कारण आहे. तर स्थानिक चिकित्सामध्ये आपण जर घरगुती उपायामध्ये जर विचार केला तर तैलग्रंथीची छिद्रे मोकळी करण्यासाठी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी फुटकुळ्यावर गरम पाण्याचा शेक द्यावा. नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. सूर्यप्रकाश असलेल्या आणि मोकळ्या हवेमध्ये उघड्या अंगाने बसले तर चांगला परिणाम होतो. बारीक किस केलेल्या काकडीचा लेप, दुधात शिजवलेल्या ओटमीलचा लेप, शिजवलेल्या गाजराचा लेप फुटकुळ्यावर दिल्याने सुद्धा चांगला परिणाम होतो. संत्र्याच्या सालीचा सुद्धा फुटकुळ्यावर औषध म्हणून उपयोग होतो. संत्र्याच्या साली पाण्यामध्ये चांगल्या बारीक वाटून त्याचा लेप फुटकुळ्यावर लावावा. असाच लेप लिंबाच्या सालीचाही लावावा. असे लेप रोज लावावे. चमचावर कोथिंबीर रसामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याचा लेप लावल्याने चांगला उपयोग होतो. हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. चेहरा धुतल्यानंतर रोज रात्री झोपताना हा लेप लावावा. कच्च्या बटाट्याचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. त्वचा विकारावर त्याचा चांगला उपाय आहे. रसामध्ये पोटॅशियम, सल्फर, फॉस्फरस आणि क्लोरीन यामुळे त्वचा साफ होते. बटाट्याच्या कच्च्या रसामध्ये ही खनिज द्रव्ये सेंद्रिय स्वरूपात सक्रिय असतात, म्हणून कच्चा रस वापरला तर चांगला गुण येतो. फुटकुळ्या जाण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा गरम पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट टाकून त्याने आंघोळ करावी. 100 सेल्सिअस तापमान असलेल्या 50 लिटर पाण्यात 1.5 किलो इप्सम सॉल्ट टाकावे. पाणी टबमध्ये भरून रुग्णाने
25 ते 35 मिनिटं त्यात बसावे. घाम येईपर्यंत आंघोळ झाल्यानंतर हळूहळू शरीर थंड होऊ द्या. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट शेअर करत आहे, ती जरी वापरली तर आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम दिसत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.